तुकोबाऱ्या म्हणतात तुमचा रोग असा आहे की तुम्हाला लिंबाशिवाय तू जाणार नाही. तुमचा जर रोग साखरेने गेला असता तर तुम्हाला गोड साखर दिली असती, परंतु तुमचा रोगच आहे असंच आहे. रोगच आहे गोड साखर आहे, तरी कडू लिंब का प्यावा? जर तुमचा रोग कडू साखरेने जर गेला असता तर तुम्हाला कडू लिंब आम्ही दिला नसता, परंतु तुमचा रोगच असा आहे की तो कडू लिंबाशिवाय जात नाही. तुकोबाऱ्यांनी याच्यासाठी एक दृष्टांत दिला. तुकोबारा म्हणतात लिंब दिला रोग तुटाया कारणे गोबळीता वरी चरे आत. म्हणजे एका माणसाला काय गळू झाला म्हणजे बेंड झालं, जुना शब्द आहे गळू. एका माणसाच्या हाताला असं बेंड आलं. ते काय आलं, बरेच दिवस झाले ते बेंडच जायना नाही. तो डॉक्टरकडे जायचा. त्या गावामध्ये 2 डॉक्टर होते, 2. एक खालच्या गल्लीचा होता आणि एक वरच्या गल्लीचा पलीकडे होता. आता तो जायचा खालच्या गल्लीच्या डॉक्टरकडे. तो डॉक्टर नुसता जायचा आणि त्याच्या हातावरून असं नुसता हात फिरायचा, होईना बरं होईल, नुसता हात फिरायचा, होईना बरं होईल, फक्त बरं होईल. नुसता गोळ्या औषध द्यायचा, बाकी काय करायचं नाही, नुसता पैशाचा सपाटा. 3 महिने झाले त्या माणसाला भाकर अंगी लागण काहीच नाही. त्याचा मित्र 3 महिन्यानं आला, काय रे गणपा असा कसा झाला, फार वाळून गेला. ते म्हणे काय सांगू म्हणे, हाताला बेड झालं. ते म्हणे मग दाखवण्यात जायचं ना. तो म्हणे जातो म्हणे, पण ते खालच्या गल्लीच्या डॉक्टरकडे जातो. ते म्हणे तो फक्त जातो त्याला नुसता असं चोळीतो म्हणे, काहीच करीत नाही. तो म्हणे वरच्या गल्लीचा जो डॉक्टर आहे त्याच्याकडे जायचं ना. तो म्हणे तो बोलायला कडक आहे म्हणे, कडक आहे. तो म्हणला कडक आहे पण गुणी आहे, बैल मार्क आहे पण नांगरटीला काय आहे चांगला आहे, गाय लात मारती पण दूध काय देते चांगले. तसं तो डॉक्टर कडक बोलतो, परंतु तो काय गुणी आहे. चल म्हणे. यांनी त्याला नेलं, तिथं नेल्यानंतर डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरला सांगितलं की हा गळू असा 3 महिन्यापासून असा झाला. ते डॉक्टर म्हणले काय करा म्हणे, तुमचा गळू मी 2 तासात बरा करतो, फक्त तुम्ही 4 जण घेऊन या. तो पेशंट होता. ते म्हणले की 4 जणांचे म्हणजे सरपणाचं गट आणायची कशी आणायची. ते म्हटले सरपणाचं गट नका, फक्त 4 जण घेऊन ये. हा गेला, 4 जण घेऊन आला. 4 जण घेऊन आल्यानंतर याला सांगितलं तू झोप म्हणे. आता ते दोघाला पाय धरा सांगितले, दोघाला हात धरा सांगितले. ते म्हणे काय करता. ते डॉक्टर म्हणे जास्त बोलू नको म्हणे. ते कडक होता ना, ते जास्त बोलू नको. ते म्हणे काय करता सांगा. ते म्हणे तू गपच म्हणे. डॉक्टरनी त्याचं ते बेंड होतं त्याच्यामध्ये ते फोडलं, त्याच्यातून 2 वाट्या घाण काढली. तो माणूस त्या डॉक्टरला एकेरी शिवाय द्यायचे, डॉक्टर त्याला 2 शिवाय द्यायचा. इतका कडक होता डॉक्टर. पण काय झालं, त्यांनी ते घाण काढली, 2 वाट्या घाण निघाली. त्याला 4-5 टाके टाकले. तो घरी गेला, पोट भरा भाकर खाल्ली, 2 तास झोपला, मग त्याला बरं वाटलं. म्हणजे ते कडक बोलणारा डॉक्टर ते उजू कुठून त्याच्याकडे गेला. त्या डॉक्टरला कसं तरी वाटलं, हे बघा मी तुम्हाला कडक बोललो त्याबद्दल मी तुम्हाला क्षमा मागतो. तेव्हा याच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे बघा संत क्षमा करतात, म्हणजे कसं त्या डॉक्टर सारखं कडक आहे पण काय आहे गुन्हे आहे. काही नुसतेच गोड बोलते, गोड बोलून काटा काढी.